तर बघू शकता किती सॉफ्ट बनलेली आहे. आंबा पातळ आहे, सुरेख रंग दिसतोय का नाही. तर अशा प्रकारे नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत मस्त अशा पातोळ्या, एकदम सॉफ्ट झालेले आहेत आंबा पातोळ्या. तरी अगोदर पण आपण दोन तीन वेळा पातोळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर त्या ओल्या नारळाच्या होत्या, हे आंब्याच्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, तर व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग आंब्याच्या पातोळ्या बनवण्यासाठी 1 वाटी ओला नारळ खिसून घेतला आहे, 2 चमचे गूळ आणि हा एक आंब्याचा पल्प काढून त्याला फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आणि हे ड्रायफ्रूट्स, हे झालं आपलं स्टफिंगचं सामान म्हणजे सारण. आणि आता हे पिठीसाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, तूप लागेल आणि थोडंसं मीठ लागेल. तर रेसिपीला लगेच सुरुवात करू आपण. सारण बनवण्यासाठी कढई ठेवली, त्यामध्ये घालायचं 1 चमचा तूप. आपण खोवून घेतलेला ओला नारळ, त्याचा पाठीमागचं साल काढून खिसून घेतला. हलकासा गरम होऊ द्यायचा. नारळ गरम झालं, त्यामध्ये गोड घालायचं आहे. गोड आपल्या आंब्यानुसार वापरायचे, आपला आंबा कितपत गोड आहे त्यावर. आणि आपण बनवलेला पल्प टाकायचा. त्याला वाटीतला पल्प सुद्धा टाकायचा आहे. आंब्यामुळे खूप छान टेस्ट लागते. त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स, काजू बदाम चॉप करून घेतले आणि ते घालायची वेलची पण. आणि ह्याला थोडंसं असं पण जो आमरस घातला आहे तो त्यामध्ये मुरू द्यायचा. फ्लेम कमी करायची आणि जास्त ओव्हरकुक नाही करायचं, नाही तर आपलं चिकट बनवू शकतो सारं. तर स्टफिंग तयार होईल आपलं. तर गॅस करायचा बंद आणि काढा. तर आपल्याला आता उकड काढून घ्यायची. त्यासाठी तूप घालायचे अर्धा चमचा. त्याचं पीठ आहे, आपल्याला 1 कप पाणी टाकायचं, त्यामध्ये घालायचं मीठ थोडं आणि ह्याला उकळी येऊ द्यायची. तर पाण्याला उकळी आली, आपल्याला ते पीठ टाकून घ्यायचे त्यामध्ये. तर यामध्ये अजून 1/2 कप पाणी घालायचे, उकळी आलेलं. मिक्स करून घ्यायचे. ह्याला असं 2 मिनिट चालू गॅसवर ठेवायचं, फ्लेम कमी करून. तर हलवून घ्यायचं 1 वेळा. आणि ह्याला आता गॅस बंद करून आपल्याला 20 मिनिटासाठी असंच झाकून गॅस करायचा बंद. तर हे पीठ छान वाफवलेले 20 मिनिट झाले. ह्याला थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन
मऊ करून घ्यायचं. ह्याला छान 5 मिनिट मळून घ्यायचे. तर हे पीठ छान मऊ झालं. आपल्याला एक पोर्शन तोडून घ्यायचं आहे आणि असं मळून तर हे केळीचं पान घेतले, त्यावरती आपल्याला थापून घ्यायची पातळ. खूप छान लागतात हे आंब्याच्या पातोळ्या आणि एकदम सोपी रेसिपी आहे. पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचे. तर मस्त पातळ झाले. आपण जे सारण बनवून घेतले भरपूर सारण भरायचे आणि असं पलटून घ्यायचं आणि असे छान चिटकून घ्यायचे. जे एक्स्ट्राचं पीठ झाले ते थोडंसं कट करून घ्यायचं असं, म्हणजे आकार छान दिसतो. तर अशाच प्रकारे आपल्याला पातोळ्या बनवून घ्यायच्या केळीच्या पानावरती. तर ह्या अशा गाळणीवरती उकडून घ्यायच्या आपल्याला. अशा प्रकारे ह्या पातोळ्या बनवून झालेल्या आहेत. तर आपण एक चाळणीवर एक कपडा ठेवला आहे आणि त्यावरती ह्या अशा पातोळ्या ठेवायच्यात. जरी पान नाही मिळालं तरीसुद्धा आपले तशाच ओल्या कपड्यावरती चालू शकतात. माझ्याकडे पण थोडं कमीच पान आहे. कढईत पाणी ठेवले, उकळी येऊ द्यायची. मग ती गाळणी आपल्याला पाण्यावरती ठेवायची. उकळी आलेली त्यावरती आता ठेवायचं आणि ह्याला लो फ्लेमवरती 15 मिनिट छान वाफवून घ्यायचे. 15 मिनिटं झालेत. आपल्या पातोळ्या छान उकडलेले आहेत. उकडून घ्यायच्यात आणि बाकीच्या राहिलेल्या पण अशाच उकडून घ्यायच्या. पातोळ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. एकदम अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. क्या बात आहे. तर बघू शकता किती सॉफ्ट बनलेली आहे. ओके, मस्त सुरेख रंग दिसतोय का नाही. साजूक तूप टाकायचं, टेस्ट करायची. टेस्ट करून सांगते. अप्रतिम झालेली चव. आंब्याचा पुरेपूर स्वाद उतरलेला आहे सारणामध्ये. तर अशा प्रकारे आपली आंब्याच्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत. साधी सोपी रेसिपी आहे. घरातल्या सामानामध्ये बनते आणि खायला जर म्हणाल तर एकदम चविष्ट लागते.
तर अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा आणि कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल.